नमस्कार, जय भीम. मी ॲडव्होकेट डॉक्टर सिद्धार्थ कांबळे, दैनिक बहुजन सौरभचा मुख्य संपादक. बहुजन सौरभ यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं स्वागत. आज सकाळी आमच्या एक भगिनी आल्या आणि काही मंडळी होती. चंद्रमणी नगरमध्ये त्यांनी EVM वरती एक मोठा कार्यक्रम घेतला उद्या संध्याकाळी 6 वाजता. आणि सहज त्या बोलता बोलता बोलल्या की आम्हाला EVMला प्रत्येक ठिकाणी जाळायचं आहे, चौकात जाळायचं आहे. आणि त्याच्यात काही डिस्कशन झाले. महत्त्वाचे डिस्कशन असे होते की तुम्ही सर्व लोकांनी EVM जाळण्याचा किंवा EVMला बॅन करण्यासाठी कायदा आणि सुव्यवस्था ढासळेल किंवा आम्ही त्या दिवशी प्रदर्शने करू अशा पद्धतीचे जर पत्र कलेक्टरला आणि त्याच्या कॉपीज पोलीस कमिशनरला जर दिल्या तर निश्चितच त्याच्यावरती ॲक्शन होईल. कारण पोलीस फार सेन्सिटिव्ह असतात आणि जर सर्व अशा अनेक लोकांना जर पत्र आले तर ते पत्र सरकारच्या याच्यात जेव्हा जमा होतील आणि सरकारला भीती वाटेल की एकाच वेळेस एवढा मोठा उद्रेक जर नागपूरभर किंवा विदर्भात आणि सर्वीकडे महाराष्ट्रात किंवा ऑल ओव्हर इंडियामध्ये जर झाला तर त्याचे परिणाम काय होतील. त्याच्यामुळे ते सर्वच्या सर्व पेपर्स ते चीफ इलेक्शन कमिशनकडे जातील आणि सरकारला मोठ्या प्रमाणामध्ये बदल करण्याची ती एक मोठी संधी होईल. संधी म्हणण्यापेक्षा एक कंपेल्शन होईल. कारण खालच्या लेवलवरनं जेव्हा ॲप्लिकेशन जातील एक सुंदरसा ड्राफ्टही आम्ही लोकांना सांगितलं की तुम्ही तयार करा आणि आपण तो प्रिंट करू, छापू पेपरमध्ये, जेणेकरून त्याच्या आधारावरती अनेक लोकांच्या सह्या किंवा एक साधा पत्र लिहू शकता की आम्ही EVMच्या विरोधात एवढ्या लोकांचं हे आहे. समजा तर EVMच्या आणि इलेक्शनच्या दिवशी जर गोंधळ जर झाला तर त्याच्यासाठी प्रशासन जबाबदार राहील अशा पद्धतीचं पत्र जर दिलं तर निश्चितच त्याचा परिणाम होईल असं आम्हाला वाटते. आजच्या प्रमुख ह्याच्यातनं आज पुन्हा देशामध्ये ज्या महत्त्वाच्या घडामोडी झाल्या त्याच्यात आज सर्वात महत्त्वाचं म्हणजे हिमाचल प्रदेशमध्ये तुम्हा सर्वांना ठाऊक असेल की हिमाचल प्रदेशमध्ये काँग्रेसची सत्ता आहे, बहुमताची सत्ता आहे. परंतु BJPने आणि तिथे राज्यसभेच्या ज्या निवडणुकीमध्ये BJPने काही उलटे सिलटे कामं केले. ते म्हणजे काही काँग्रेसच्या विधायकाला त्यांनी क्रॉस वोटिंग करायला सांगितलं आणि क्रॉस वोटिंग करून तिथे गव्हर्नमेंट पाडण्याचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न झाला. परंतु तिथे शिवकुमार हे जे कर्नाटकाचे मेन हे आहेत, त्याला तुम्ही युधिष्ठिर म्हणता येईल किंवा चाणक्य त्याला म्हणता येईल. तुम्हा सर्व लोकांना माहिती असेल की अमित शहानी त्यांना जेलमध्ये टाकलं होतं. परंतु ते तिथूनही निघून त्यांनी पुन्हा जे कर्नाटकामध्ये जे काम केलं ते बिलकुल म्हणजे प्रशंसनीय आहे. आणि त्याच्यामुळे त्यांना अनेक लोकांनी आता चाणक्य या नावाने ओळखायला लागले. त्यांनी ताबडतोब ज्या लोकांनी क्रॉस वोटिंग केलं त्या लोकांना ताबडतोब निष्कासित केलं आणि सरकारला एस्टॅब्लिश केलं. त्याच्यावरचा एक सुंदरसा व्हिडिओ आज तुम्हाला प्रेझेंट करू आम्ही. तसंच आजच्या याच्यामध्ये आम्ही 2-3 व्हिडिओचे छोट्या क्लिप देऊ. त्याच्यात प्रामुख्यानं कमलनाथची एक छोटीशी न्यूज हे आहे की कमलनाथनी ज्या पद्धतीने मुख्यमंत्री असताना जो धोका दिला आणि काँग्रेस पक्षाच्या विरुद्ध त्यांनी काम केलं आणि त्यानंतर पुरावे आले, अनेक लोकांच्या लक्षात आलं, तर ती एक क्लिप त्यांना आता BJPतही घेतलं नाही आणि काँग्रेसमध्ये ती एक होती. त्याच्यानंतर एक छोटीशी अजून एक क्लिप आहे. वेळेचा अभाव वेळ असेल तर आम्ही ते निश्चितच दाखवू. जस्टिस AK शिकरी हे NEBSI म्हणजे ही एक जेवढी पत्रकार संघ असतो त्याच्यावरती एक ॲपेक्स बॉडी असते. समजा जर एखाद्याने उलटे सिलटं जर काही लिहिलं असेल किंवा चुकीची माहिती दिली असेल तर ती त्याच्यावरती ते परीक्षण करतात, निरीक्षण करतात आणि तशा त्या सूचना करून त्यांना डिबार्ड करतात, त्यांना काढायला सांगतात. अशी ती मोठी सरकारची योजना आहे. त्याचा एक सुंदर एक व्हिडिओ आमच्याजवळ आहे. आपण बघूया 2-3 जे व्हिडिओ. आणि आमचं कसं की टोटल आमचा पूर्ण प्रयत्न असतो की 20 ते 25 मिनटाच्या आत झालं पाहिजे. पण बरेचदा 1-2 मिनटं वाढणं किंवा कमी होणं असं होत असते आणि त्याच्यामुळे आम्हाला कधी एखादी बुद्धा सिरियलमधली क्लिप मोठी होते, कधी लहान होते. या सर्व गोष्टीचा आम्हाला अंदाज घेऊन वेळेवरती काही डिसिजन घ्यायचे असतात. त्यामुळे थोडाफार तुम्हाला हे होत असेल कारण वेळेचं थोडंसं 1-2 मिनटाचं फ्लक्च्युएशन असते. चला बघूया आपण ह्या 2-3 क्लिप्स. ह्याच्यावरनं तुम्हाला या देशाची परिस्थिती कळेल. बघूया.
मंत्री नरेंद्र मोदी बेचारे दिन रात 400 पार करने के लिए मेहनत कर रहे हैं, लेकिन उन्हीं की पार्टी के नेता उन्हीं की पोल खोलने में जुटे हुए हैं। जी हां, यहां पर मैं बात कर रही हूं केंद्रीय मंत्री नितिन गडकरी की। पहले तो नितिन गडकरी पीएम मोदी की मीटिंग में नहीं पहुंचे और उसी दिन जो बयान दिया है वो तहलका मचाने वाला है। जब से नितिन गडकरी का बयान निकलकर सामने आया है, तब से खबर निकलकर सामने आ गई कि नितिन गडकरी का टिकट काटने की बीजेपी आला कमान तैयारी कर रहा है। तो नितिन गडकरी जब मीटिंग में नहीं पहुंचे तो क्या कुछ हुआ, मैं आपको मीटिंग का हाल दिखाऊंगी, लेकिन उससे पहले नितिन गडकरी के किस बयान ने बवाल मचा दिया है, ये बयान ध्यान से सुनिए। आज गांव गरीब मजदूर किसान दुखी है। इसका कारण यह है कि जल, जमीन, जंगल और जानवर, रूरल, एग्रीकल्चर, ट्राइबल, ये जो इकोनॉमी है, यहाँ अच्छे रोड नहीं है, पीने के लिए शुद्ध पानी नहीं है, अच्छे अस्पताल नहीं है, अच्छी स्कूलें नहीं है, किसान के फसल को अच्छे भाव नहीं है। तो सुना आपने, ये नितिन गडकरी हैं, कितनी बेबाकी से बोलते हैं आप जानते हैं। और ये बेबाकी से दिया गया बयान किसी और दिन नहीं, उसी दिन निकलकर सामने आया है जिस दिन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, गृह मंत्री अमित शाह, राजनाथ सिंह और बीजेपी के कई दिग्गज नेता मीटिंग कर रहे थे। दोस्तों, क्या देश की राजनीति में अमित शाह के अलावा कोई दूसरा भी चाणक्य है? क्या अमित शाह को आज की तारीख में कोई मात दे सकता है? और अगर कोई मात दे सकता है, अगर कोई चाणक्य है शाह के अलावा, तो क्या उसका नाम डीके शिव कुमार है, डिप्टी चीफ मिनिस्टर कर्नाटका। अब क्या ये सच है कि डीके शिव कुमार ने आज शिमला पहुंचकर, हिमाचल प्रदेश जाकर आज उन्होंने अमित शाह के ऑपरेशन लोटस को नाकाम कर दिया। अमित शाह हिमाचल प्रदेश में सरकार गिराने जा रहे थे और डीके शिव कुमार ने वहां पहुंचकर बड़ा खेल किया। ना सिर्फ सरकार बचाई, ना सिर्फ कांग्रेस की सरकार को बचाया, अमित शाह के हाथ से एक जीती हुई बाजी भी छीन ली, ऑपरेशन लोटस को फ्लॉप कर दिया। बात सिर्फ हिमाचल प्रदेश की नहीं है। इससे पहले कर्नाटक चुनाव में अमित शाह का जो प्लान था कर्नाटक को जीतने का, दक्षिण भारत में एक राज्य को अपने साथ रखने का, क्या दक्षिण भारत के दरवाजे भी डीके शिव कुमार ने भाजपा के लिए बंद किए? क्या कर्नाटक में पानी फेरने वाला यही आदमी था? और क्या तेलंगाना को भी जिस तरह से छीना है कांग्रेस ने, उसके पीछे भी डीके शिव कुमार था? और अब असली सवाल, द बिग क्वेश्चन, कि क्या यह बात सही है कि अमित शाह अगर किसी से घबराते हैं तो वो डीके शिव कुमार है? और क्या यह बात सही है कि गृह मंत्री, देश का गृह मंत्री बनते ही अमित शाह ने जो सबसे बड़ा ऑपरेशन किया किसी विपक्ष के नेता पर, वो डीके शिव कुमार पर था? और डीके शिव कुमार को अमित शाह ने जेल भिजवाया, सरकार ने जेल भिजवाया। और ये चाणक्य था, जी हां, चाणक्य ऑफ साउथ इंडिया, जो जेल जाने के बावजूद सलाखों से बाहर निकल आया। और आज फिर से डीके शिव कुमार ने अमित शाह की बाजी पर हाथ मार दिया है। अब दोस्तों, आज की जो सियासत है देश की, उसमें जो सबसे बड़ी फाइट है, जो पॉलिटिकल फाइट है, जाहिर तौर पर वो मोदी वर्सेस राहुल गांधी, मोदी बनाम राहुल गांधी है। लेकिन इस फाइट के पीछे भी एक बिग फाइट है, और वो जो जंग है या वो जो असली घमासान है, वो अमित शाह वर्सेस डीके शिव कुमार. नेहमीप्रमाणे बुद्धा सिरियलमध्ये एक छोटीशी आम्ही क्लिप घेतलेली आहे. सिद्धार्थ गौतम जे घरून दुःखमुक्तीचा मार्ग शोधायसाठी गेले आणि वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी जाऊन त्यांनी आपापली तपस्या आणि तिथल्या अध्ययन सुरू केलं. त्याच्यात सर्वात महत्त्वाचं म्हणजे आचार्य रामपुत्र हे त्यांचे दुसरे गुरु होते आणि त्यांच्यासोबत ते ध्यानात बसले होते. ध्यानात बसलेले असताना तिथे त्यांच्यावरती मोठं आक्रमण होते. आक्रमण कोण करतात की तिथे एक आज याच्यातनं एक राजा नरेश कौशल
या देशातून एक त्यांचा एक हे येतो हेर येतो आणि तो त्याला मारण्याचा प्रयत्न करतो. परंतु त्याला तिथे रामपुत्र हे जे हे असतात गुरु, ते त्यांना तिथे थांबवतात. आणि त्याच्यानंतर सिद्धार्थ गौतमाला ज्यावेळेस त्याच्यातनं ध्यानातनं बाहेर येतात आणि ते सर्व दृश्य पाहिल्याच्यानंतर त्यांना गुरुला म्हणतात की त्यांना थांबवा इथे. सांगायचं की 2दा तो अटॅक झालेला ते सांगतात त्याच्यात की त्यांच्यावरती 2दा मी अटॅक केला आणि तुमच्यासारख्या माणसाने मला 2दा अशा पद्धतीने माफ केलेलं आहे. तुम्ही तुमच्यासारखा दुसरा मी माणूस बघितलेला नाही, तुम्ही देव आहात, अशा पद्धतीची. म्हणजे बुद्धत्व प्राप्त होण्याच्या आधीच्या या सर्व घटना आहेत, त्याच्यामुळे त्याला महत्त्व आहे. म्हणून ही छोटीशी क्लिप बघूया बुद्धा या सिरियलमधनं. बघूया प्लीज. गुरुवर, यदि परम सत्य है तो वो कहाँ है? हर चक्र के केंद्र में जैसे कील गड़ी होती है और वो उस चक्र को घुमाती है, परंतु स्वयं कभी नहीं घूमती, स्थिर ही रहती है। यदि चक्र ही ना तो कील भी नहीं होगी। अनंत चक्र घूम रहे हैं, चारों ओर असंख्य केंद्र बिंदु हैं, हमारी सृष्टि से छुपे हुए असंख्य केंद्र बिंदु। चाहो तो इसे आत्मा कह लो, बीज से भी छोटे और अनंत से भी विशाल, सारी सृष्टियों को चादर की तरह ढके हुए, पर इस हाथ में भी समा सकते हैं। तुम्हारे प्रश्न का उत्तर तुम्हारी हथेली में ही है। इस फूल को देखो, फूल को कैसे पता कि उसे कब खिलना है? विचार के बहुत आगे ज्ञान का द्वार है। ये जो मन डोलता रहता है ना, उसे शांत करो, खाली हो जाओ विचारों से, मुक्ति की आशा से, प्रश्नों से, और फिर अपने सूने मंदिर में अपने दिए को जलाओ और स्थिर बैठो। सब डोले परंतु तुम ना डोलना। अपने समग्र शरीर से सांस अंदर लो, रोको, देखो क्या हो रहा है। अपने समग्र शरीर से उस सांस को छोड़ दो। अपनी हथेली खोलो, स्वीकार भाव से जो आ रहा है उसे आने दो। अपनी सांस पर ध्यान रहे और अंदर जाओ, डूब जाओ सिद्धार्थ, निर्भय होकर। अब तुमने स्वयं अनुभव किया है, अनंत ही शाश्वत है और शरीर के हर कण में एक ब्रह्मांड छुपा हुआ है। यदि अनंत ही शाश्वत है
तो वो मुझे नहीं दिखा। मुझे तो केवल नश्वरता ही दिखी। वो तुमने चुना है। तुम जिस गहन में हो वही तो देख पाते हो, परंतु द्वैत तो कहीं है ही नहीं। जीवन के सत्य के पीछे छुपे इस रहस्य को जानने के पश्चात जन्म, मृत्यु, पुनर्जन्म केवल एक खेल ही तो है। पर जीवन की जिस ऊर्जा ने मुझे आपके समक्ष ला खड़ा किया, जिसे आप आत्मा कहते हैं, वही इस चक्र के पीछे। हाँ, मैं उसको ना देख सका। तुमने उसका नृत्य देखा, अनश्वरता का नृत्य, या जिसे तुम अनिश्चितता कहते हो, उसका नृत्य। अब ध्यान में उस बिंदु पर जाओ जहां जो देख रहे हो और जो घट रहा है वो दो नहीं, एक हो जाते हैं। शिष्य यदि योग्य हो तो गहरे ध्यान में आकर उसे ज्ञान देते हैं। जो परम ध्यान साध ले उसी को मिलते हैं गुरु के दर्शन। सेनापति बांदुल, तुम? आप मुझे क्षमा कर दें युवराज सिद्धार्थ। मैं तो केवल आज्ञा का पालन कर रहा था। कौशल नरेश महाराज प्रसन्नजीत के आदेश पर ही मैं आपको यहां मारने आया। इस तरह वो अपना प्रतिशोध लेना चाहते थे आपसे। मुनिवर, आप मुझे क्षमा कर दे। युवराज सिद्धार्थ की ओर और मैं तुम्हारा आंख भी उठाने की हिम्मत करूं तो मैं अंधा हो जाऊंगा। इसे क्षमा कर दो गुरुवर। अब तुम कौशल लौट जाओ बांदुल। आप हम सामान्य मनुष्य जैसे नहीं। 2 बार मैंने आप पे आक्रमण किया और आपने दोनों बार मुझे जीवन दान दिया।
इतनी अपार दया मुझ जैसे व्यक्ति पे युवराज। तुम मुझे मार देते मैं, पर जो मर नहीं सकता उसे तुम भी नहीं मार पाते। अब तुम वापस लौट जाओ। आज मुझे पता चला गुरु माता भी होती है और पिता भी। नेहमीप्रमाणे बहुजन सौरभचा आजचा अंक आम्ही थोडासा आढावा घेऊ थोडक्यात. आज काँग्रेसचे 6 आमदार अपात्र, 6 आमदार आम्ही अपात्र केल्याबरोबर हिमाचल प्रदेशची परिस्थिती एकदम सुधारली आणि तिथे BJPची मोठी हार होऊन ते पुन्हा परत गेले. जरी राज्यसभेतला एक खासदार त्यांनी निवडून आला असेल, परंतु सरकार मात्र ते हे करू शकले नाही. त्याच्या शेजारची आज आमची बातमी आहे. भारतात बिबट्यांची संख्या आता 13,874 झालेली आहे. नागपूरची बातमी आहे. तुम्हाला फॉरेस्ट डिपार्टमेंटचं हेडक्वार्टर नागपूरला असल्यामुळे ही बातमी तुम्हाला यांनी लवकरात मिळाली. त्याच्या शेजारी 20 कर्मचाऱ्यांच्या आंदोलनात 7 कायम संघटनाची उडी, 20 आणि वेगवेगळ्या मागण्या आहेत त्यांच्या. त्याच्याच खाली आज आम्ही घेतलेल्या कार्यक्रमावरून परत येताना अपघात, 14 लोकांचा दुर्दैवी मृत्यू. ही भोपाळची बातमी आहे. एका कार्यक्रमातनं येताना हा अपघात झाला आणि मोठ्या संख्येत हे झालेलं आहे. त्याच्यानंतर तर आता 10% आरक्षण स्वीकारण्यास तयार मनोज जरांगे. यापूर्वीच त्यांनी शासनाने सर्व स्पेशल सेशन बोलवून 10% आरक्षण मंजूर केलं आणि पुन्हा जरांगे मात्र त्याच्यावरती अटून बसले होते आणि आता त्यांनी स्वतः सांगितलं की बाबा मी आता याच्यावरती मी मान्य आहे. त्याच्याच खालची आज आम्ही बातमी घेतलेली आहे. उत्तर काशी दुर्घटनेत 41 जणांचे प्राण वाचविणाऱ्याचेच घर प्रशासनाकडून जमीनदोस्त. म्हणजे एका याच्यात एवढा मोठ्या याच्यामध्ये जो माणूस इन्व्हॉल्व होता आणि त्यांनी 17 दिवसाचा 41 कामगारांना वाचवलं, परंतु त्याचंच मात्र घर सरकारने त्यांनी पाडलं, अशी ती बातमी आहे. आंदोलनकर्ता शेतकऱ्यांचे पासपोर्ट व्हिसा होणार रद्द. तुम्हा सर्व लोकांना माहिती आहे की पंजाब हरियाणातनं अनेक शेतकरी दिल्लीच्या बॉर्डरवरती येऊन आहेत आणि सरकारची कोंडी करत आहेत. अशात सरकार त्यांना वाटेल त्या पद्धतीने भीती दाखवत आहे. त्यांनी सांगितलं की तुमचे पासपोर्ट आणि व्हिसा आम्ही परमनंटली रद्द करू, अशा पद्धतीची ती बातमी आहे. न्यायालयात त्याच्याच खाली आज बॉटम न्यूज आम्ही घेतलेली आहे. न्यायालयाच्या परवानगीशिवाय राम रहीमला पेरोल मंजूर करू नये. तुम्हाला माहिती आहे की पेरोल म्हणजे जो कैदी असतो त्यांना 15-15 दिवस 2 म्हणजे अशा पद्धतीची त्यांना सुटका देत असतात वेगवेगळ्या कारणासाठी. परंतु याला अनेकदा 50 दिवस 40 दिवसाची पेरोल मिळत असते आणि हा देशात सच्चाचा प्रमुख गुलमीत सिंग याला सातत्यानं ते मिळत असते आणि तो BJPला अत्यंत मोठ्या प्रमाणात मदत करत असतो, अशा अनेक ठिकाणी बातम्या येतात. आज त्याच्या शेजारी आज आम्ही वाचकांना आवाहन, बहुजन सौरभचे अंक अजून ज्या प्रमाणात विक्री व्हायला पाहिजे ते काही होत नाही आहेत. त्याच्यामुळे तुम्हा सर्व लोकांची जबाबदारी आहे की जेवढे आंबेडकराईट लोक आहेत त्या लोकांना तुम्हाला सांगायचं आहे की कंपल्सरीली तुम्हाला हा पेपर घ्यावा लागेल. कारण तो पेपर जर जिवंत राहिला तरच सर्व लोकांना कमीत कमी आपल्या बातम्या तरी तिथे देता येतील. याच्यासाठी आपल्या हक्काचा पेपर आहे आणि एका मालकीचा पेपर नाही, तो समूहाचा पेपर आहे. त्याच्यामुळे तुम्ही सर्व लोकांची ती जबाबदारी आहे आणि ती तुम्ही पार पाडली पाहिजे. निवडणूक आयोगाच्या आदेशाची पायमल्ली 3 वर्ष पूर्ण पण अजूनही बदली नाही. तुम्हा लोकांना माहिती आहे की निवडणूक आयोगाच्या याच्यात त्यांनी आले की कुठल्याही अधिकाऱ्याच्या ट्रान्सफर करायच्या नाहीत, परंतु जे लोक अडकून बसलेले आहेत त्या लोकांना आणि स्पेशली पोलीस डिपार्टमेंटचे, रेव्हेन्यू डिपार्टमेंटचे ह्या लोकांच्या ट्रान्सफर आता पुन्हा थांबल्या. ज्यांचे 3 वर्ष झाले तरी मात्र त्या बिचारांना तिथेच राहावं लागतं आहे. अशा पद्धतीची बातमी आज आम्ही तिथे दिलेली आहे. MIDCत भूसंपादन प्रकरणी शेतकरी आक्रमक. तिथे कर्मचारी गडचिरोलीतली बातमी आहे. ती शेती मोजण्यासाठी जे गेले होते त्यांना शासनाने म्हणजे अजून पण त्यांना कोऑपरेट केलं नाही. MIDCतली ही घटना आहे.
त्याच्याच खाली आज आम्ही विद्यार्थ्यांना ग्रामजागृतीचे धडे देणे काळाची गरज. आज ज्ञानेश्वर रक्षक यांचं सर्वांना आव्हान की ग्रामजागृतीचे धडे आता अत्यंत महत्त्वाचे झालेले आहेत. आंतरराष्ट्रीय पक्षीगणना वर्धा जिल्ह्यात नोंदणीत अग्रेसर. म्हणजे वर्धा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणामध्ये पक्षी तिथे स्थलांतरित होत असतात आणि त्याची गणना ही प्रॉम्प्ट होत असते, म्हणून त्यांचा गौरव करण्यात आलेला आहे. आज विद्यार्थ्यांना त्याच्याच खाली विद्यार्थ्यांना पोषण आहारात उंदीराचे शेपूट. आज ही बातमी अकोल्याची आहे, पूर्ण सर्वीकडे व्हायरल झालेली आहे. त्याच्या शेजारी नागपूर शहरात पुन्हा वाढता पिस्तुलाचा वापर. नागपूरची बातमी. किती पिस्तूल वाढणं म्हणजे क्राईम वाढणं असं होतं ना, त्याच्यामुळे ती बातमी अत्यंत महत्त्वाची आहे. राष्ट्रीय विज्ञान दिनी अनिसचे वैज्ञानिक प्रयोग सादरीकरण. रामटेकची बातमी. रामटेक या गावात अनिसचे अनेक प्रोग्राम त्यांनी अरेंज केलेले आहेत. वानाडोंगरी साखळी उपोषणाला वंचिताचा पाठिंबा. हिंगण्याची बातमी आहे. यवतमाळकरांनी लेकुरवाळी शकुंतला ब्रॉडगेज होणार. तुम्हाला सर्वांना माहिती असेल की यवतमाळ ते मूर्तिजापूर या भागामध्ये ब्रिटिश काळापासून मोठ्या प्रमाणामध्ये कापूस देण्यात येत होता, परंतु त्याला आता ब्रॉडगेज करण्याचा हे झालेलं आहे. तसं ब्रॉडगेज करू नये, कारण काही लोकांना इतिहास तरी कळेल की पाहिलं त्यावेळेस आपण ब्रिटिशांच्या काळामधल्या गाड्या कशा होत्या आणि कशा पद्धतीचं. ही जर बातमी अमेरिकेत किंवा ब्रिटनमध्ये असती तर त्यांनी त्याला सामावून ठेवलं असतं आणि लोकांना फ्री हे करून तिथला आनंद त्यांनी केला असता की त्यावेळेचं ब्रिटिश काळामध्ये काय काय सुरू होतं याचा निश्चित आनंद सर्वांना वाटला असता. आर्किओलॉजिकल सर्वे ऑफ इंडियानी त्याच्यावरती हस्तक्षेप करायला पाहिजे की ते होऊ देऊ नये. 5-2वरती आज आमचा अग्रलेख आहे. अग्रलेखामध्ये महत्त्वाचं आज आमचे वेगवेगळे आर्टिकल्स आहेत. त्याच्यात आपले जेवढे प्रादेशिक ज्या आमचे पक्ष आहेत, राजकारणी पक्ष आणि मागासलेले आडनाव OBCचे लोक, याच्यामध्ये आजची आमचं टायटलच आहे महाराष्ट्रातील क्षत्रप मराठा समाज आणि मागासलेले आडजात OBC लोक. याच्यावरती एक सुंदरसा लेख आहे आणि त्याच्यात अनेक याच्यातले उल्लेख दिलेला आहे. आपल्या कॉन्स्टिट्यूशनचे वेगवेगळ्या आर्टिकलमध्ये यांच्यात काय काय OBCतले कसे काय जाती आहेत आणि याच्यातल्या आहेत अनेक वेगवेगळ्या याच्यामध्ये त्याचं कसं विभाजन झालेलं आहे याच्या संबंधात सुंदरचा अग्रलेख आहे. आज आमचं सर्वात ब्रीदवाक्यवरचं टायटल सॉन्ग जे आहे, टायटल्स जे आहेत आमच्या पेपरचं, जीवनात सर्वात मोठा आनंद म्हणजे आपण करू शकत नाही असे लोक म्हणतात ते कार्य करणे योग्य. किती सुंदर आहे. जीवनात सर्वात मोठा आनंद म्हणजे आपण करू शकत नाही असे लोक म्हणतात ते कार्य करणे होय. म्हणजे जे लोक करत नाही ते कार्य काहीतरी आपण केलं पाहिजे, हे सर्वांचा संदेश आहे. त्याच्याच खाली आज आम्ही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सर्व समावेशक विकास दृष्टी काय होती. आज आमचे मित्र भीमराव सरवदे यांचा हा सुंदरसा लेख, म्हणजे बाबासाहेब किती अष्टपैलू होते याच्यावरती त्यांना उजेड पाडणारा एक चांगलासा लेख आज आम्ही तुम्हाला वाचायला मिळेल. आज आमच्या भगिनी स्त्री स्वातंत्र्य मुक्तीसंवाच्या माधुरी दुपटे यांचा एक स्त्रियांवरचा लेख आहे. त्यांच्या सदनात आहे. लेख मात्र राजू बोरकर यांचा आहे. मासिक पाळी समज व गैरसमज याच्यावरती एक सुंदरचा लेख आहे, स्त्रियांनी स्पेशली वाचण्यासारखा आहे. आज 5-3वरती बघूया. आज आमचं टायटल आहे ध्येय किती उंच असले तरी मार्ग नेहमी पायाखाली असतो. फार छान. ध्येय किती उंच असले तरी शेवटी तुम्हाला त्या मार्गाला जाताना पायानेच जायचं आहे, पायाखालीच असतो. त्याच्या खालचा आज आमचं एक सुंदरसं आमचे डॉक्टर भदंत मेहतानंद यांचा एक सुंदरसा एक सत्यपाल, डॉक्टर भदंत सत्यपाल संघराज यांच्यावरती की त्यांच्या सर्व जीवनावरती आधारित एक प्रोफेसर आहेत ते, त्यांच्यावरती आमच्या अखिल भारतीय पाली साहित्य संमेलनात आले असताना त्यांच्यावरती एक सुंदरसा एक लेख त्यांनी लिहिलेला आहे. सर्वांना वाचावं अशी मी आग्रहाची विनंती करतो. अध्यादेश नव्हे हा तर सरकारचा वचननामा, एक आमचे ॲडव्होकेट महेंद्र गोस्वामी यांचा हा लेख, जरांडे पाटील यांच्यावरती ते लिहिलेलं आहे की हा वचननामा आहे आणि तुम्ही लोकांनी सरकारने तो मानायला पाहिजे. आज पुन्हा एक आमचा दुसरा एक सुंदर लेख आम्ही दिलेला आहे लक्ष्मण बोरकर यांचा, बिल्किस बानो प्रकरण, खरंच न्याय मिळाला काय. कारण जरी सुप्रीम कोर्टाने त्यांना सांगितलं की हे सर्वच्या सर्व इलिगल झालं, परंतु तरी त्या सरकारने न जुमानता पुन्हा सुप्रीम कोर्टाला सांगितलं की त्याच्यात रिव्ह्यू पिटिशन टाका, म्हणजे पुनर्विचार करा.
म्हणजे ज्या ज्या लोकांना तुम्ही पकड वॉरंट केला होता, ज्यांना जेलमध्ये टाकायचं होतं, तर सरकारने पुन्हा अशा लोकांना वाचवण्याचं काम केलेलं आहे. या देशातल्या अशी वृत्ती जर असेल तर काय होईल हे पुढेच सांगणं फार अवघड आहे. आज एक सुंदर डॉक्टर जितेंद्र आव्हाडचा यांचा लेख, सनातन धर्म, एकीकडे आपण सनातन धर्माच्या विरोधातील सर्व हे करायचं आणि पार्लिमेंटमधली एक घटना त्यांनी सांगितली की आपण सर्व लोक सनातन धर्माचा विरोध करतो, परंतु ज्यावेळेस विरोध करताना मोठा एक समुदाय असतो की सनातन धर्म की जय असा म्हणणारा तो वर्ग असतो. त्याच्यामुळे सनातन धर्म आणि त्याच्यातले असणारे जे परिणाम होतात, कारण तो वर्णवाद मानतो आणि तो जातीवाद वर्णवाद मानतो, म्हणजेच निश्चितच काही लोकांचं त्याच्यात भलं होते अशा पद्धतीचं तो लेख आहे. सुंदरसा लेख तुम्ही निश्चित वाचावा आणि तो सर्वांच्याच उपयोगाचा आहे, सर्व जाती धर्माच्या लोकांचा उपयोग आहे. अशा पद्धतीने आज आम्ही बहुजन सौरभचा आढावा घेतलेला आहे. तुम्हा सर्व लोकांना पुन्हा मी विनंती करेल की या बहुजन सौरभला वाढवण्यासाठी ज्या ज्या पद्धतीने मदत होईल त्या पद्धतीने मदत करा. सेकंडली तिथे छोट्या मोठ्या जाहिराती द्या, लाईक करा, सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करा. एवढं बोलतो आणि थांबतो. जय भीम.